स्थानिक स्वराज्य संस्थेचं मतदान आमचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे राजीव पोद्दार 100% जिंकणार आहेत। याच्यात कुठलं काही दुमत नाही, फक्त किती अधिक मताधिक्य एवढंच फक्त परवा पाहायचं आहे। त्यामुळे मतदानासाठी आणि विजयोत्सवासाठी दोन्हीसाठी एकत्रित आलो। मी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसचा उमेदवार 100च्या आतमध्ये राहणार आहे। त्याचं चित्र आपल्याला 22 तारखेला रिझल्टच्या वेळेस निश्चित स्वरूपात दिसेल। आणि नगर चौकाची ट्रिप आम्ही भारतीय जनता पक्ष हे दरवर्षी करते, कुठं ना कुठं नगर चौकाला घेऊन जाते। हे ट्रिप आमची ठरली होती। अचानक निवडणुका आल्या, प्रशिक्षण वर्ग बी आमच्या मुंबईमध्ये ठरलं होतं। अचानक निवडणुका आल्या, त्याच्याशी यायला जोडता येणार नाही, कारण आमचं हे प्लॅनिंग आमची हे अभ्यास वर्ग हे ऑलरेडी त्या ठिकाणी ठरला होता। काँग्रेसचे काही महत्व त्या विषयाला काही संबंध नाही काँग्रेस। एक अतिशय मोठ्या महाविजयाकडे आम्ही त्या ठिकाणी जातोय। नगरसेवकांमध्ये उत्साह आहे, माझ्यासाठी अतिशय चांगलं वातावरण आहे। महायुतीजवळ फार मोठी त्या ठिकाणी नगरसेवकांची संख्या आहे आणि एक इतिहास घडवण्यासाठी आज या निवडणुकीमध्ये सर्व सन्माननीय नगरसेवक माननीय महापौरताई नीताताई ठाकरे या ठिकाणी आहे, बंडूभाऊ या ठिकाणी आहे, आमच्या उपमहापौर या ठिकाणी आहे आणि सगळेजण उत्साहामध्ये त्या ठिकाणी मतदान करता आहेत। काँग्रेसच्या आरोपाचा दावा आहे की भाजपचे मत फुटतील, आमची एकदम चांगली मतं आणि आमची उमेदवार जी आहे निकालच सांगा। अतिशय हास्यास्पद त्यांचा हा दावा आहे। आता बरं झालं की EVM मशीन नाही आहे, नाही तर 22 तारखेला त्यांनी म्हटलं असतं की अतुल लोंढेची बटन दाबली की डॉक्टर पोद्दारला मत जातं, असा आरोप त्यांनी केला असता। आता तर बॅलेट पेपर आहे आणि 22 तारखेला आपल्याला समजेल की 650च्या वर मतदान घेऊन मी त्या ठिकाणी मोठा विजय हा संपादन करणार आहे। आणि त्यामुळे हे हास्यास्पद आहे। एवढ्या प्रगल्भ काँग्रेसच्या नेत्यांना अशा प्रकारचे हास्यास्पद वक्तव्य करणं हे मला असं वाटते की शोभत नाही। काहीतरी उष्ण अवसान आणून ते त्या ठिकाणी आपली हिंमत ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण आतून ते पूर्णपणे दुभंगलेले आहेत आणि निराश आणि हताश झालेले आहेत। ते सगळे नगरसेवक रामभाऊ मार्गी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी गेले आणि हा कार्यक्रम 3 महिन्या अगोदर ठरला होता। निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर हा प्रोग्राम त्या ठिकाणी ठरला होता आणि ही भारतीय जनता पार्टी आहे। नगरसेवकांना निवडून आल्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, जनतेची कामं कशी करायची, कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कामं कशी करायची, विकास कामं कसे खेचून आणायचे, त्या ठिकाणी विविध नियम आहेत, कायदे आहेत महानगरपालिकेचे, त्याचा अभ्यास कसा करायचा आणि एकंदर पार्टीमध्ये आपलं संघटन मजबूत कसं ठेवायचं या संदर्भात ते प्रशिक्षण होतं। आणि त्यामुळे ही प्रशिक्षण देणारी भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे या देशामध्ये। यहाँ ड्रीम एशिया में आया हूँ। वहाँ का अनुभव मुझे बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लोकेशन है, बहुत अच्छी सभी चीज़ अच्छी है। सभी से रिक्वेस्ट आप फैमिली के साथ यहाँ आ सकते हो और अपना अनुभव ले सकते हो आके। एंट्रेंस एक डिफरेंट टाइप में था जो बाकी जगह नहीं है। ओवरऑल एक्सपीरियंस एट ड्रीम एशिया वाज वेरी गुड एंड द मोस्ट बेस्ट पार्ट आई हैव लाइक वाज द फायर शो and the dance which was performed at the last 6 o'clock and it is built recently, so everything was neat and clean.